किती झाले? 70 रुपये. परफेक्ट, थँक्यू. अगं लक्षातच नाही आलं माझ्याकडे सुटे नाही येते आणि नेमके रिक्षावाल्याकडेही नव्हते. तू काय मार्केटमध्येच गेली होतीस ना, मग मला सांगायचं, मी आणलं असते सगळं. अगं पण तू केव्हा येणार आहेस हे मला कुठे माहिती होतं, म्हणून मग मीच निघाले. बरं तू केव्हा आलीस? झाला बराच वेळ, मावशीसोबत गप्पा मारत बसले होते. हो का? काही खाल्लंस का तू? आई आहे मी त्याची. जा त्या खोलीत जाऊन लप जा. गार्गी, अगं काय विचारतेय मी? आल्यावर काही खाल्लंस का तू? गार्गी, ऐक ना, तू पुढे हो, मी आले. अगं का? तो मला जरा एक काम आहे, मी आले. अगं पण कुठे चालली? दुकानात चालले, मी येते. लवकर ये. हो. काय चाललंय घाईघाईची? हो आई, येतो ग. आई, माझ्यासाठी जेवायला थांबू नकोस. तुला औषधं घ्यायची आहे, त्यामुळे वेळेत जेव. कदाचित थोडा उशीर होईल. डोंट वरी, येतो मी. लवकर येतो. हो दादा, हे काय चाललंय? चल ना, निघायचंय की नाही? हो दादा, मी कधीपासून रेडी आहे. तो दिना टाइमपास करतोय. कुठे दिनेश? हा बघ, अरे तुम्ही गेला नाहीत अजून? 15 मिनिटात येणार होतास ना तू? अरे हो, मग मला लेट झाला तर तुम्ही जायचं ना पुढे. तुझी सगळी कामं मला चांगलीच माहिती. दादा, आपण याला नको घेऊन जायला. अरे आता येतोय ना. ये, पण आमच्या मदतीला ये. तुझ्या सारा मॅमना चुगली करायची म्हणून येऊ नकोस. ओके, चला आता. ए, निघायचंय ना? काय ग, काय काम आहे? का माझा पाठलाग करतेस तू? नाही, मी तुमचा पाठलाग नाही करत आहे. हो, मी काय दुधखुळी आहे? तू माझा पाठलाग करतेस. काय काम आहे माझ्याकडे? कशाला पाठलाग करतेस? नाही, तुम्ही मला ओळखलं नाही का? अगं तू दामल्यांची नात ना? नाही. नाही, मग सावंतांची नात का? नाही. मग कोण आहेस तू? म्हणजे तुम्ही मला नाही ओळखलं? अगं नाही, पण काय झालं? अहो असं काय करताय? मी तुमच्या घरी अहो आई साहेब, पत्ता माहिती का तुम्हाला? अहो आई साहेब, कशाला बाहेर पडलं तेवढ्या उन्हाच्या? अगं हे सामान कोण आणेल? अहो मी आहे की, मी आणते. अगं पण तू बाहेर गेली होतीस ना, म्हणून मी आले सामान आणायला. अहो तुम्ही असे बाहेर जात जाऊ नका. तुम्ही बाहेर गेल्या म्हणून ताईसाहेब मला लई ओरडल्या बघा. तुझ्या ताईला सांग, माझं काय अजून वय नाही झालेलं. ते काय बी असो, पण पुन्हा तुम्ही अशा बाहेर जात जाऊ नका. तुम्ही बाहेर जाता आणि मला ओरडा भेटतो. आणि हे काय,
या उन्हाच्या कशा पायी थांबला तिथं? अगं मी घरीच येत होते, पण ही मुलगी अगं ही मुलगी मी हिच्याशी बोलत होते. काय आई, रस्त्यात कुणाशी बी ओळख काढता आणि बोलत बसता. चला घरी, द्या द्या ते सामान इकडं. चला बघू, चला घरी. हाय बोल ग. हा येते मी, आले. हा ओके बाय. घरी आहे का कोणी नक्की? दादा, हा तो निंबाळकर नक्की काय बोलला होता? काय नाही, येऊन सामान घेऊन जा बोलला होता. मग आता चावी कशी मिळणार? हे दार उघडच आहे. म्हणजे तो निंबाळकर आतच असेल. दादा, त्याचा काही ट्रॅप तर नसणार ना? ए बाबांनो, तसं काय असेल तर आत्ताच सांगा. तुम्ही शांत बसा. चला. ओ क्षितिज निंबाळकर, कुठे आहात तुम्ही? क्षितिज, क्षितिज. दादा, हा क्षितिज निंबाळकर ते आहे की नाहीये? कोणीच आवाज देत नाही. आलंय लक्षात माझ्या. दादा, मला इथे सॉलिड झोल वाटतं. तू थांब, मी फोन करून बघतो त्याला. The number you are trying to call is currently switched off. Please try again later. The number you are trying to call is currently switched off. आता काय झालं? लागत नाहीये. आता काय करायचं? या निंबाळकरची मस्ती काय जात नाही रे. आपल्याला इथे सामान घ्यायला बोलवून स्वतः गायब झालाय. दादा, मला काय वाटतं, आपण इथून जाऊया. अरे आधी सामान तर घेऊ आपलं. तुम्ही एक काम करा, सगळं घर नीट शोधा. आपलं जे जे सामान आहे ना ते सगळं घ्या. सीसीटीव्ही कॅमेरा सुद्धा घ्या. मी मॉनिटर रूम मध्ये बघतो. हा, चला जा. ए दिन्या, दिसत नाही का तुला? मला वर्तमान, भविष्य आणि भूत हे सगळं दिसतं. ए दिन्या, फालतूगिरी बंद करा आणि सामान शोध. फक्त तू येडाय कर जरा. तू येडाय. सामान तुम्ही ठेवलेलं ना? अरे तुम्ही ठेवलेलं ना? हा, आम्ही ठेवलंय. मग मला कसं माहित असणार? हा, हे बघ, आधी आपण सगळे सीसीटीव्ही एकत्र करूया आणि बॉक्समध्ये भरूया. हा ठीक आहे, चल. आणि हो, इथे एकटा फिरू नकोस. मी असेल तुझ्यासोबत. काय तू घाबरशील ना म्हणून. हा हा, बस काय, जाऊया. बघू नको.
तिने काय आहे? बघू नको तिने मागे काय आहे? प्लीज बघू नको. तिने मागे काय आहे? तिने गार्गी, कसला विचार करतेस एवढा? नाही, काही नाही. सांग बाळा, कसला विचार करतेस? बाबा खरंच काही नाही. तुझ्या चेहऱ्यावरनं दिसतंय ते. नाही मी आपली सहजच इथे उभी आहे. सहज? मग इतकं टेन्शन कसलं? एक विचारू? काय बाबा, परमिशन काय मागताय? बोला ना. मला सांग, तुला तुझ्या कामामध्ये कसला त्रास होतोय? म्हणजे स्ट्रेस वगैरे येतोय जास्त? नाही, अजिबात नाही. गार्गी, मला कल्पना आहे पत्रकारिता करणं हे तुझं स्वप्न आहे. आणि म्हणूनच मी कधीही कुठल्याही गोष्टीमध्ये तुला अडवलेलं नाही. पण नीट विचार केल्यानंतर असं वाटतं की बहुतेक तुला त्याचा खूप त्रास होतोय. बाळा, मला असं वाटतं की तू दुसरं एखादं काम बघावंस. दुसरं काम म्हणजे? वाईट वाटून घेऊ नकोस, पण मला असं वाटतंय की तू दुसरी एखादी नोकरी करावीस. बाबा हो, काय? तुम्हाला माहिती आहे ना, हेच काम आहे जे मी अगदी मनापासून करू शकते. हा, आता मला वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की जे काम मी हातात घेतलंय ते मी पूर्ण करू शकलेले नाहीये. वाईट वाटतंय म्हणजेच मानसिक त्रास होतोय बाळा, आणि म्हणूनच मला असं वाटतं की तू दुसरी एखादी नोकरी करावीस. हवं तर मी बघून देतो तुला एखादी नोकरी. अहो बाबा, काय? अगं, तुला एखाद्या बँकेत सहज नोकरी मिळून जाईल. अहो बाबा, खरंच तसं काही नाहीये. आणि पत्रकारिता मी कधीच सोडू शकत नाही, हे तुम्हालाही माहिती. हा, आता तुम्ही जर का स्ट्रेसचं म्हणाल तर हल्ली प्रत्येक फील्ड मध्ये ना स्ट्रेस. तू म्हणतेस तेही योग्यच आहे. असं तू समंजस आहेस. तू जे करतेस ते तुला जर योग्य वाटत असेल तर मला काही प्रॉब्लेम नाही. आणि एक, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे बाळा. अरे, कॅमेरा काय तुझ्या घरचे नाही आहेत? जरा सांभाळून ठेव ना. मी ठेवेन कसे? तुला काय करायचंय? हे दिने, तोंड ना बंद ठेव आणि काम कर, आणि नीट कर, समजलं ना? अरे काय टाइमपास चालवला यार, काम कर ना. ओके, मला वाटलं माझ्या मागे कोणीतरी उभं आहे. तिने, तू मला घाबरवतोस ना? नाही नाही पक्या, खरंच मला वाटलं कोणीतरी उभं आहे मागे. अरे
मी घाबरतो म्हणून तू मुद्दाम करतोयस नाही? नाही पक्या अशी दोन ठेवून देईन ना, तुझी सारा मॅम पण नाही येणार तुला वाचवायला. तू सारा मॅमना का मध्ये घेतो? मग तू फालतूगिरी काय करतो? काम कर ना नीट. मी चूक केली तुमच्यासोबत येऊन. तोंड बंद ठेव आणि काम कर, समजलं ना? पक्या लवकर वर ये. निलेदा? हा दादा येतो. भाऊजी भाऊजी हा हा कसला विचार करता एवढा? गार्गीचा. काय झालं? किरण किरण आपली गार्गी हल्ली खूप अस्वस्थ असते. तिच्या डोक्यामध्ये ना सतत तिच्या कामाचे विचार चालू असतात. मला त्यामुळे खूप काळजी वाटते तिची. मी समजू शकते भाऊजी, पण होईल सगळं व्यवस्थित. नाही, सद्य परिस्थिती बघता सगळं नीट होईल असं नाही वाटत आहे. तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका. असं कसं म्हणतेस किरण? अगं बाप आहे मी तिचा, थोडं तरी टेन्शन येणारच ना. टेन्शन घेऊन काय होणार आहे? मग काय करायचं किरण, तूच सांग. अगं अगं सतत हसत खेळत असणारी आपली गार्गी गेल्या काही दिवसापासून तोंड पाडून बसलेली असते. तूच सांग मला, गेल्या काही दिवसात तिला असं हसताना खेळताना बघितलंयस तू? मी मगाशी जरा बोललो तिच्याशी. काय म्हणाला? मी म्हणालो तिला की तुला नोकरीमध्ये इतका त्रास होतोय, स्ट्रेस येतोय, तर आपण दुसरं एखादं काम बघू, दुसरी एखादी नोकरी बघू. त्यालाही नको म्हणाली. तुम्हाला माहिती आहे ना, ती नाही ऐकायची. माहितीये ग, मी सुद्धा तिला कायम सपोर्टच करत आलोय. तिला जे योग्य वाटलं ते तिला करू दिलं. पण आता या सगळ्या परिस्थितीमध्ये नक्की काय करायचं ना, माझं मला सुधरत नाही. भाऊजी होईल हो सगळं व्यवस्थित. मला वाटतं आता आपल्याला ना गार्गीवर विश्वास ठेवायला हवा. प्रश्न विश्वासाचा नाहीच आहे किरण. पण तिला जो त्रास होतोय ना, तो नाही बघवत आहे मला. आपण सगळे आहोत ना तिच्यासोबत. तो होईल सगळं व्यवस्थित. हे बघा, तुम्ही आता एकच काम करा. घरातलं वातावरण आनंदी कसं ठेवता येईल ते बघा. होईल सगळं व्यवस्थित. हे. ते काकण कुठेतरी पडलंय, ते शोध आणि बाहेर फेक. तुझा आवाज तिकडून आलेला, तू इथे कसा? ते काकण बाहेर फेक. तू फेक बाहेर. काकण बाहेर फेक. निलेश काकण बाहेर फेक. फेकतो.